जय शिवराय मित्रांनो. तर आज आलो आहे आपण एका महत्त्वाच्या राजधानीच्या किल्ल्यामध्ये आणि तो म्हणजे किल्ले परांडा. तर परांडा हे ठिकाण ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्त्वाचं आहे, कारण पुण्यत येथील शिलालेख जो हिजरी 1046 म्हणजे जो इसवी सन 1124 आहे आणि नंतरच्या कल्याणीच्या चालुक्याच्या ताम्रपट तसेच यादवांच्या शिलालेखातही याचा उल्लेख आढळतो. याचं जुनं नाव पाईकांडा किंवा प्रत्यडंका असं आलेलं आहे. परांडा येथील हा किल्ला आकर्षणाचं ठिकाण आहे, कारण हा किल्ला फार जुना आहे. मोहम्मद बहामनी दुसरा याचा प्रधान मोहम्मद गवान यांना हा बांधला आहे. परांडा किल्ला हा मध्ययुगीन काळातील बांधकामाचा ठोस नमुना आहे. या किल्ल्याचं संरक्षण भिंती 26 गोलाकार बुरुज आहेत आणि उत्तरेकडील बुरुजांच्या मध्ये मुख्य प्रवेशद्वार आहे आणि त्याच्या पुढं खंदक आहे, जसं देवगिरीच्या किल्ल्याला खंदक आहे आणि तो पुलानं जोडलेला आहे. आपल्या त्या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्या बऱ्याच बुरुजांवर तोफा ठेवलेल्या आहेत आणि त्या आजही आपल्याला पाहता येतात आणि यातल्या बऱ्यापैकी तोफा डच लोकांनी बनवलेल्या आहेत. त्याच्यापैकी एका तोफेवर तर हुसेन अरब असं नाव आहे. तर ह्याचा उल्लेख बघितला तर तो विजापूरकरांच्या नोकरीत असणारा एक इंजिनियर जो तोफा बनवायचा तो होता. आणि इथं साठवणुकीची जी खोली आहे त्यात आणखी काही तोफा आहेत आणि त्याच्या एक खूप मोठी तोफ आहे आणि त्या तोफेवर
सरकार नवाब मीर निजाम अली असं कोरलेलं आहे. आणि त्याचबरोबर बाजूच्या ज्या काही साठवणुकीच्या खोली आहेत त्या जवळजवळ 300 गोळे अजूनही ठेवलेले आहेत. तर चला बघूया आजचा किल्ले परांडा. होय दिसतंय का परांड्यावर परांडा परांडा परांडा. परांड्यावरचा असणारा अत्यंत महत्त्वाचा बुरुज असा आहे, कारण की हा प्रवेशद्वारावर लक्ष ठेवतो. जे खंदकावर जो पूल बांधलेला आहे त्या पुलावर हा लक्ष ठेवण्यासाठी हा महत्त्वाचा बुरुज आहे.
आणि सगळ्या बाजूनं कसं लक्ष ठेवता येतील त्याच्यासाठी किंवा गोळीबार करण्यासाठी तोफांसाठी असतील तर ते तशा छोट्या छोट्या खिडक्या बनवण्यात आलेल्या आहेत. आणि हा अष्टकोणी असणार हा बुरुज आहे आणि अत्यंत सुस्थितीत असणारा बुरुज आहे. कुठे याच्यामध्ये ढासळलेलं तुम्हाला काही दिसत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे दिसते की तुम्हाला इथं दिसेल का कधी डागडुजी करताना इथं विरगळीचा उपयोग इथं त्याच्यात केलेला आहे. हे नक्कीच नंतर करण्यात आलेलं असेल कारण सरळ सरळ त्याच्यामध्ये वर आपल्याला महादेवाची पिंड दिसते आणि आडवी विरगळ करून तिथे लावलेली आहे. असा हा एक महत्त्वाचा बुरुज आहे. याचा अर्थ हा किल्ला भरपूर जुना आहे कारण हे सगळे याच्यावर असणारे हे माझ्या इकडे समुद्र मंथन दिसते. तिथं पण ती विरगळी केली त्यातून बघा ज्यावेळी कधी किल्ला बांधत असतील त्यावेळी इथं पण एक विरगळी केलेली आहे. हे बंद केलं दरवाजा आपला सामान पडण्याची अवस्था आहे. सामान आहे अजून 50 त्यामध्ये किती ना आणि ह्या किल्ल्याचं सगळ्यात मोठं आकर्षण या किल्ल्यावरची सगळ्यात मोठी तोफ कित्येक टन वजन असणारी तोफ आहे आणि ही भरीव तोफ आहे. तो दिवस टिकलेली बरेच धातू जवळजवळ पंचधातू वापरून तयार केलेली होतं. आणि काही मूर्ख काय टोपेला करू शकत नाही पण आपल्यातले काही मूर्ख माणसं आहेत त्यांनी मात्र टोपेला व्यवस्थित इजा पोहोचलेली आहे. त्या टोपेवर 2 सिंह होते त्यातनं पंचधातू असल्यामुळं काही किलो धातूच्या हव्यासापोटी त्यांनी इथला सिंहच गायब केलेला आहे. पण तरीसुद्धा हे तोफ अत्यंत सुंदर आहे आणि त्या काळात नक्कीच ही भीती शत्रूंवर असणार आहे. आणि एवढी मोठी तोफ असेल तरीची नक्कीच रेंज भरपूर असणार. आणि अशीच दुसरी तोफ तुम्हाला त्या बुरुजावर दिसते पण ती बांगडी तोफ आहे. सरळ दिसते एकमेकांच्यावर बांगड्या मारून ती तोफ तयार केलेली आहे. ती सुद्धा अगदी किल्ल्याच्या संरक्षणासाठी असणारी मोठी तोफ आहे पण ही पंचधातूंची तोफ आहे. अजूनही सुस्थितीत आहे. अजून याला तुम्ही गंज लागलेली दिसत नाही. कसं आहे तशी तोफ बनवू शकत असेल आणि आत्ताच्या काळात अशी तोफ बनवणं म्हणजे आता यंत्र वगैरे वापरून शक्य आहे पण त्या काळी हे काम खूपच अवघड होतं कारण
धातू वितळवणे, त्याला त्या साखर उठणं, त्याला भरपूर वेळ लागायचे, भरपूर कष्ट लागायचे, भरपूर माणसं लागायची. आणि एवढी मोठी तोप क्रेनच्या शिवाय एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी न्यायची फक्त माणसं आणि बैलांच्या साह्याने, तर फार अवघड काम होतं. पण एवढ्या मोठ्या बुरुजावरती कशी आणली असेल हे आपल्याला थोडं आत्ता उलगडत नाही. आता करमत नसेल ना हे त्या बुरुजावर, मग तू किती परांडा बदलताना बघितला असेल इकडे नाही वालीच्या पुढे घर नसते, त्या इमारती नसतील आहे की नाही, कितीतरी लांबवर बघत असशील तो. आणि आता तुझी नजरच कुठली आहे की नाही, समोरची इमारती बघून बघून तुझं पण वैताग आला असेल, जीव विटला असेल. पण आता तुझ्याकडे पण काही पर्याय नाही, वाट पाहत राहा.
किल्ल्याच्या पाठीमागं असणारा भाग आहे. तो मगाशी बघितलं तो किल्ल्याचा दरवाजा आणि एक्झॅक्ट पाठीमागचा जो भाग आहे तिथं असणारी सज्जकोटे पाठीमागच्या भागाकडे पाहण्यासाठी केलेली सज्जकोटे. छान वार येते, मस्त वार येते. खाली समोर खंदक दिसतोय. सुंदर आणि मजबूत बांधकाम. आता ही तोफ मात्र फ्रेंच लोकांची तोफ आहे. कसं ओळखताय? कारण इथं सरळ सरळ नाव लिहिले, एडवर्ड स्प्लिंटर. 1627 साली तोफ बनवलेली आहे आणि त्याच्यावर इंग्रजीत लिहिलेलं आहे. त्यामुळे सर्व सरळ कळते की डच लोकांच्याकडून विकत घेतली होती. अरे बापरे, लांबून दिसताना ही तोफ लहान दिसत होती. आतापर्यंत बघितली सगळ्यात मोठी अजस्तर तोफ आहे. त्याच्या कड्या जरी बघितल्या, कडी नाही तर 15-15 किलोची कडी. जवळजवळ 1.5 फुटाचा व्यास, आतल्यात व्यास असणारा. त्याचा गोळा केवढा मोठा असेल, म्हणजे तो बनवली कशी असेल. लोखंडाची तोफ दिसते. नक्षीकाम जरी याच्यावर फार नसलं तरी भक्कम तोफ आहे. आणि मधल्या जो काही सेंटर आहे त्या सेंटरवरून फिरवून तिथं तोंड इकडे तिकडे करता येईल. आत्ता नुसत्या कड्या जरी उचलायला गेलं तरी आपल्याला उचलता येत नाही. त्या काळी तोफ आणली कशी असेल, बनवली कशी असेल, त्या माणसांची ताकद काय असेल. ही धातूच्या बांगड्या एकमेकांच्यावर मारून केलेली तोफ आहे. मगाशी लांबून बघताना लहान वाटत होती, ती सगळ्यात मोठी वाटत होती. ही तोफ तेवढीच त्याच्यापेक्षा मोठी आहे, फार मोठी तोफ आहे. उतरायला आहे का? रांगोळी नसतं, हवाम खाना करा पाणी. अरे बापरे, अतिशय सुंदर अशी ही बारव आहे.
आणि बऱ्याच ठिकाणी जशी असते की 3 मजली बारव, 2 मजली बारव, तर अशी ही अत्यंत सुंदर अशी बारव आहे आणि ही मजल्यांचीच बारव आहे. गडावर असणारा पाण्याचा मुख्य स्रोत हा एक आहे. दुसरी एक आपण पाठीमाग बघितलेली विहीर होती आणि तशीच ही एक आहे. सगळ्यात महत्त्वाचं जशी साताऱ्याजवळ बारामतीची जी विहीर आहे ज्याला आपण फिरता येतो, तसं ह्या विहिरीचा सुद्धा हा मुख्य पाण्याचा रस्ता आहे. आणि इथून जर तुम्ही आत आला तर इथून आत जाऊन आपण अशा विहिरीमध्ये फिरू शकतो. स्वच्छता म्हणावीशी नाही, पण अत्यंत सुंदर बांधकाम जुन्या काळातलं आहे. आणि बांधण्याची जी शैली आहे ती बऱ्यापैकी मुघलकालीन किंवा ज्याच्यावर मुस्लिम स्थापत्यशास्त्राची शैली आहे. तर ही स्वच्छ केली तर एक फार सुंदर आकर्षणाचा विषय होऊ शकतो. असं बऱ्याच ठिकाणाहून काय तर खाली जाण्यासाठी रस्ते सगळ्या बाजूला आपल्याला फिरण्यासाठी असे छोटे छोटे मार्ग आहेत. कदाचित ज्या काही स्त्रिया असतील त्या स्त्रियांना निवांत बसण्यासाठी असेल, कोणालाही निवांत आराम करण्यासाठी असे खूप थंडावा देणार असं ह्या किल्ल्यात लागलं ठिकाण पाण्याच्या शेजारी. वर बघितलं तर अत्यंत सुंदर असं नक्षीकाम बांधकामात केलेलं आहे. जिथं बघितलं तरी फार सुंदर विहीर आहे. त्या अशा विहिरी फार कमी पाहायला मिळतात जुन्या काळातल्या, आणि जे अजूनही भक्कम सुस्थितीत आहे. त्याचं पाणी तसं खूप स्वच्छ आहे, पण आपले जे काही नवीन पर्यटक आहेत त्या पर्यटकांनी एक विहिरीचा कचरा पण दिसतो त्यात पाणी टाकण्यासाठी काही काम केलं असेल, त्यामुळे पाणी खराब झालेलं आहे. पण जर काय विहिरी स्वच्छता केली तरी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली एवढी सुंदर विहीर आहे. त्यानंतर आजूबाजूच्या ज्या कामानी आहेत किंवा हे जे काही मजले आहेत खाली खाली सुद्धा कामाई आहे, खालून सुद्धा फिरता येऊ शकते. आणि मुबलक पाणी देणारी त्या काळची विहीर आहे. त्याची जर आपण टाक्याची जर परत एकदा मेंटेन केली, तिची व्यवस्था राखली तर खूप चांगलं आकर्षण होईल. पर्यटकांना एक चांगली ठिकाण पाहण्याचं योग या निमित्ताने. तर या ठिकाणी मी जे काही पर्यटक येतील त्यांना विनंती करतो, कृपया विहिरीला कचरा कोणी समजू नका आणि याच्यामध्ये अशा बाटल्या वगैरे काही कचरा टाकू नका. आपला कचरा आपण आपल्या बरोबर घेऊन जा. अशा ऐतिहासिक ठिकाणी कचरा करून त्या ठिकाणाचं सौंदर्य कमी करू नका. त्याला गदेगड म्हणते बघ, गदेगड. जुन्या काही जरी इनाम दिले त्याच्यामध्ये जरी काय केलं, अतिक्रमण त्याला केले, जो करेल त्याला शिव दिल्यासारखं आहे. शेषनाग आहे.
तुम्हाला कुठे बुद्धगड मम्मीला त्रास होत नाही त्यामुळे आम्ही काय घ्यायची मॅडम मोठी घ्यायची दादा चल तुला काय घ्यायचं परत परत दादा दादा आपण परत पाच काढा गाडी